जानकी वैतागलेली असते. त्याच वेळेला ऐश्वर्या तिथे येते. ऐश्वर्या म्हणत असते, "काय ग? काय झालंय काय? इतकी का वैतागलेली दिसतेस तू?" त्यावर जानकी म्हणत असते, "ऐश्वर्या, मला असं वाटतंय मी संपूर्णपणे हारत चालली आहे." हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "जानकी, अगं पण झालंय काय? कशाबद्दल बोलतेस तू?" त्यावर जानकी म्हणत असते, "मी शर्वरी वंशनबद्दल बोलत आहे." त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "आता तिचं काय?" त्यावर जानकी म्हणत असते, "अगं ऐश्वर्या, असं काय करतेस? आपल्याला शर्वरी वंशनबद्दल सगळं माहीत असूनही आपण तिच्या विरोधात एकही पुरावा गोळा करू शकत नाहीये." हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, "हे जानकी, मी तुला सांगते त्या पद्धतीने तू जर माझं ऐकशील ना, तर आपण तिची काशी करू शकतो." त्यावर जानकी म्हणत असते, "ऐश्वर्या, तू जे काही सजेस्ट करणार आहेस ना मला, ते साधं सोपं नाहीये. तू डिरेक्टली तिला धमकावायचा प्रयत्न करायचं म्हणतेस ना? अगं पण धमकावायचा प्रयत्न करण्याच्या नादात आपण भलतंच काही करून बसलो तर?" त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "जानकी, अगदी निमूटपणे साधंसुधं काहीच करता येत नाही जगात. आपल्याला थोडं तरी कणखर व्हावंच लागतं. नाहीतर समोरचा आपल्याला कधी एखाद्या कपड्यासारखा भिजलेलं पिळून टाकेल ना, कळणार सुद्धा नाही." त्यावर जानकी जरा विचार करत असते की ऐश्वर्या जे काही बोलत आहे ते एकदमच चुकीचं नाहीये. त्या जानकीच्या चेहऱ्याला ऐश्वर्याने बरोबर वाचलेलं असतं. ऐश्वर्या म्हणत असते, "मग जानकी, तयार ना? मी जसं सांगते तसं करायला तयार ना?" त्यावर जानकी म्हणत असते, "ठीक आहे, तू म्हणते तसं आपण करूया, पण जरा सावधानीने." त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "जर ऐश्वर्या एखादं प्लॅन तयार करत असेल ना, तर त्यात सावधान हा विषयच नसतो." त्यावर जानकी म्हणत असते, "याचीच तर मला भीती वाटते." त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "प्लीज जानकी, आतापर्यंत तुझे सगळ्या प्लॅनमध्ये मी तुझी साथ दिली आहे ना, मग या प्लॅनमध्ये तू माझी न अळीबाजी करता साथ दे." त्यावर जानकी तयार होते. आता सांकेतिक भाषेमध्ये जानकीला प्लॅन समजावून सांगत असते. त्याच वेळेला तिथे आता अवंतिकाची एंट्री झालेली असते. अवंतिकाला पाहून आता थेट ऐश्वर्या थांबते. तेवढ्यात जानकी म्हणत असते, "काय ग ऐश्वर्या, थांबलीस का तू?" त्यावर ऐश्वर्या आता जानकीला अवंतिका आली आहे असं म्हणते. त्यावर अवंतिका म्हणत असते, "मी मी काय परकी आहे का? मी सुद्धा या घरातलीच आहे. तुम्ही एखादी टीम तयार करताय आणि त्यात तुम्ही मला सामील करून घेणार नाही आहात का?" असं जेव्हा आता अवंतिकाने म्हटलेलं असतं, त्याच वेळेला जानकी म्हणत असते, "अगं असं काही नाहीये ऐश्वर्या, अवंतिका सुद्धा आपल्या बरोबर आहे. बोल, तुला काय बोलायचं आहे." आता अवंतिका, जानकी, ऐश्वर्या जे काही सांगत असते ते निमूटपणे ऐकत असतात. हे सगळं ऐकल्यावर आता ऐश्वर्याला अवंतिका म्हणत असते, "ठीक आहे, हे जे बाहेरची कामं आहेत ना, ही सगळे मी हँडल करीन." त्यावर जानकी म्हणत असते, "मग असं असेल तर घरातली सगळी कामं मी हँडल करीन." त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, "मग पुरावे गोळा करायची कामं माझी." आणि अशातच आता तिघा वेगवेगळ्या पद्धतीने कामाला लागलेले असतात. इकडे शर्वरीला या गोष्टीचा अजिबातच थांगपत्ता नसतो की या तिघांनी एकत्र येत आपल्या विरोधात मूठ आवळलेली आहे आणि पुढच्या काही तासांनी किंवा काही दिवसांनी आपला गळा या फाशीच्या फंद्यात ही लोक अडकवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशातच आता शर्वरी राहुलशी बोलत असते, "राहुल, नक्की काय विचार आहे तुझा? आपण किती दिवस आणखी इथे राहायचं आहे?" त्यावर राहुल म्हणत असतो, "शर्वरी, मला सुद्धा इथून निघायची घाई आहे. अगं पण हाताशी जरा भरमसाठ माल लागला तर आपण बिनधास्त इकडनं निघू शकतो." त्यावर शर्वरी म्हणत असते, "तेच तर मला जाणून घ्यायचं आहे. तो बिनधास्त माल तुझ्या हातात कधी लागणार आहे?" त्यावर राहुल म्हणत असतो, "जोपर्यंत तुझ्या बापाने ठेवलेली ती गडगंच प्रॉपर्टीचा माल आपल्या हातात लागत नाही तोपर्यंत आपण इथून हलू शकत नाही." त्यावर शर्वरी म्हणत असते, "म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, नानांच्या बेडरूममध्ये असलेल्या लॉकरमधून आपल्याला भरमसाठ रक्कम छापायची आहे?" त्यावर राहुल म्हणत असतो, "अगदी बरोबर बोललीस तू. नानांच्या बेडरूममध्ये असलेल्या लॉकरमधून आपण रोख रक्कम जर काढली तर त्या आधारावर आपण आपलं भवितव्य सिक्युअर करू शकतो." त्यावर शर्वरी म्हणत असते, "मग आज रात्री त्या लॉकरमधून पैसे चोरायची जबाबदारी माझी
त्यावर नानांच्या बेडरूम मध्ये तू जाणार आणि कोणी तुला पाहिलं तर, असं जेव्हा राहुल म्हणतो त्यावेळेला शर्वरी म्हणत असते, तेच तर तुला सांगते, ऐक मी काय करते. आज रात्री मसाला दूधचा कार्यक्रम ठेवूया आणि त्यात इतर सगळ्यांना आपण काहीतरी टाकून झोपवूया आणि आपण दोघांनी ते लॉकर लंपास करूया. त्यावर राहुल म्हणत असतो, खरंच तुझ्यासारखी बुद्धिमान बाई मी आजपर्यंत पाहिले नाही. खरंच तू खूप हुशार आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव शर्वरी, या सगळ्यानंतर संशय आपल्यावर बळावू शकतो. त्यावर शर्वरी म्हणत असते, तो कसा काय? राहुल म्हणत असतो, अगं मसाला दुधानंतरच हे कांड झालंय. हे जेव्हा कळेल त्यावेळेला हा प्लॅन शर्वरीचा होता हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल आपल्या हातात एकदा का पैसा आला ना, आपण लगेचच इथून धूम ठोकूया. त्यावर राहुल म्हणत असतो, असं असेल ना तर एक काम कर, त्या दुधामध्ये असं काहीतरी मिसळ ना, आपण एअरपोर्टपर्यंत पोहोचेपर्यंत ही लोक जागी नाही झाली पाहिजेत. त्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. आता रात्री मसाले दुधाचा प्रोग्राम कसा करायचा याचा विचार शर्वरी करत असते. त्याच वेळेला आता जानकी हॉलमध्ये असते. तिथे शर्वरी आलेली असते. शर्वरी म्हणत असते, काय ग जानकी बहिणी, आज आपण जरा वेगळं काहीतरी करूया का? त्यावर जानकी म्हणत असते, वेगळं वेगळं म्हणजे काय? त्यावर शर्वरी म्हणत असते, खूप दिवस झालंय आपण आधी करायचो बघ तसं मसाला दुधाचा कार्यक्रम खूप दिवस केलाच नाहीये ना. त्यावर जानकी म्हणत असते, हो शर्वरी वंश, पण तो मसाला दुधाचा कार्यक्रम तुम्हीच करायचात ना, तर यावेळेला तुम्ही कराल का? त्यावर शर्वरी म्हणत असते, अगं जानकी बहिणी मीच करणार आहे तो, तुम्हा कोणालाही करू देणार नाहीये मी. त्यावर जानकी म्हणत असते, पण सगळ्यांसाठी कराल ना? त्यावर जानकी म्हणत असते, हो अगदी सगळ्यांसाठी कारण मी. आता जानकी हो म्हणतात शर्वरीला जणू एक वेगळीच ऊर्जा मिळालेली असते. रात्री मसाला दुधाचा कार्यक्रम आपला सक्सेसफुल होणारच असा विचार आता शर्वरीच्या मनात आलेला असतो. आता शर्वरी आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि त्याच वेळेला जानकी स्वतःशी बोलत असते, शर्वरी वंश काहीतरी आज रात्री गडबड करण्याच्या प्रयत्नात आहेत. मला त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आजच त्यांनी अचानकपणे मसाले दुधाचा कार्यक्रम का ठेवला असावा? हा काही योगायोग तर नसावा. आणि अशातच आता ही गोष्ट तिने ऐश्वर्याला सांगितलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी या शर्वरीवर बारीक लक्ष ठेव. त्या दुधात हिने जर काही मिसळलं ना तर आपल्या प्रत्येकाचे 12 वाजू शकतात. त्यावर जानकी म्हणत असते, ते दूध तर मी तापवते, बाकी बघते, ही तर फक्त ग्लासात ओतेल, काहीतरी मसाला मिसळेल ना. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, तो मसाला बहुतेक सिक्रेट असला मग. त्यावर जानकी म्हणत असते, ठीक आहे, मी प्रयत्न करते बरोबर लक्ष ठेवायचा. आता रात्रीची वेळ असते. बरोबर मसाले दुधाचा कार्यक्रम करण्यासाठी शर्वरी किचनमध्ये आलेली असते. त्याच वेळेला जानकीने दूध तापत ठेवलेलं असतं. ते पाहून शर्वरी म्हणत असते, काय ग जानकी बहिणी, तुला म्हटलं होतं ना सगळं काही मी करीन, मग तू कशाला उगाच त्रास करतेस? त्यावर जानकी म्हणत असते, अहो वंश असं काय करताय? अहो तुम्हाला मदतच करते ना मी. त्यावर शर्वरी म्हणत असते, पण आता इथून पुढचं मी करीन, तुम्हा सगळ्यांसाठी मी यात मसाले मिक्स करणार आहे. त्यावर जानकी म्हणत असते, तुम्हा सगळ्यांसाठी नाही, तुमच्यासाठी सुद्धा, तुम्हाला सुद्धा आवडतं. त्यावर शर्वरी म्हणत असते, हो की. आणि अशातच आता प्रत्येकासाठी मस्त काचेचे ग्लास आता शर्वरीने घेतलेले असतात. त्या प्रत्येक ग्लासात शर्वरीने दूध मस्तपैकी ओतलेलं असतं. आता तिथेच जानकी असते. शर्वरी म्हणत असते, काय ग जानकी बहिणी, अगं जा सगळ्यांना हॉलमध्ये बोलव, दूध आणते मी. त्यावर जानकी म्हणत असते, हो शर्वरी वंश. आता जानकी तिथून बाहेर जाते. पण आधीच तिथे ऐश्वर्याने कॅमेरा ऑन करून ठेवलेला असतो आणि त्यात सगळं काही रेकॉर्ड होत आहे. हे अजिबातच या शर्वरीला माहीत नसतं. शर्वरीने लगेचच आता वाकून पाहिलेलं असतं. किचनमध्ये कोणी डोकावत तर नाही आहे. आता किचनमध्ये मी एकटीच आहे आणि आता इथे जे काही मी करीन ते कोणाला कळणारच नाही असं आता या शर्वरीच्या मनात असतं. आणि लगेचच शर्वरीने स्वतःच्या कपड्यात लपवलेली एक असं विचित्र पाकिट काढलेलं असतं, ज्या पाकिटात कसली तरी पावडर असते. प्रत्येक ग्लासात तिने अर्धा अर्धा चमचा ते मिसळलेलं असतं. त्यानंतर चमचा घुसळून दूध व्यवस्थित तळ्यावर आणलेलं असतं.
आता मस्तपैकी ठुमकत ठुमकत शर्वरी ते पूर्ण ग्लासाचा ट्रे बाहेर घेऊन जात असते. आणि अशातच आता सगळेच बसलेले असतात. त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, काय ग शर्वरी, आज अचानकपणे इतक्या वर्षांनी तू या मसाला दुधाचा कार्यक्रम कसा काय नेमका आखलास? त्यावर ऐश्वर्या लगेचच म्हणत असते, ऋषिकेश दादा, तेच तर मला जाणून घ्यायचं होतं. नशीब तुम्हीच विचारलं. सांग शर्वरी, नक्की काय आहे तुझ्या मनात? हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, ऐश्वर्या, अशा पद्धतीने तुला नेमकं काय बोलायचं आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नक्की काय आहे तुझ्या मनात हे जर कळलं तर आम्हा सगळ्यांना बरं पडेल. त्यावर शर्वरी म्हणत असते, आधी सगळ्यांनी दूध घ्या. आता ऋषिकेशने दूध घेतलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतोय सुमित्राच्या हातात दूध दिलेलं असतं. असं प्रत्येक करून दूध हातात घेतात आणि तेवढ्यात ऋषिकेश होटांना दूध लावतो. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, थांबा थांबा ऋषिकेश दादा, दूध पिऊ नका. आधी शर्वरीला विचारा, या दुधात नक्की काय घातलं तर नाही? त्यावर शर्वरी म्हणत असते, दादा, या या ऐश्वर्याची ना मस्ती कधी कमी होणार मला कळत नाहीये. काय ग ऐश्वर्या, या दुधात मी काय मिसळणार आहे? अगं फक्त मसाला दूध म्हटल्यावर मसालाच ना. त्यावर जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या, उगाच शर्वरी बंचांवर अविश्वास दाखवतेस तू. हवं तर शर्वरी बंच आधी दूध पिऊन दाखवतील. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, मी आधी बनवलंय म्हटल्यावर मी कसं पिणार? आधी तुम्ही सगळ्यांनी प्या. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, कुणीही हे दूध पिणार नाहीये. त्यावर शर्वरी म्हणत असते, ऐश्वर्या, हा माझा अपमान आहे. त्यावर शर्वरीला ऐश्वर्या म्हणत असते, अगं तुझा अपमान कसला हा? आता तर तुझं मुस्काट फोडायला सुद्धा मी कमी करणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या, काय बोलतेस तू हे? शर्वरीबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर ऋषिकेशला आता ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश दादा, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. पण आज शर्वरी जे काही वागली आहे ना, ते जर तुम्हाला खरंच कळलं तर तुम्ही सुद्धा, मी तर फक्त बोलले आहे पण तुम्ही तर तिचं मुस्काट फोडाल, तिला या घरातून धक्के मारून बाहेर काढाल. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, काय ग हे शर्वरी, काय असं केलंयस तू ज्यामुळे तुला असं एवढं सगळं ऐकावं लागतंय? त्यावर ऋषिकेशला आता थेट शर्वरी म्हणत असते, दादा, या ऐश्वर्याचा ना काहीतरी प्रॉब्लेमच आहे. प्रत्येक वेळेला ती आपल्यामध्ये काही ना काही भांडण लावण्याचा प्रयत्न करते. आज सुद्धा ती तेच करत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेशला थेट जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही थांबा. ऐश्वर्या जे काही बोलते ते आज फक्त आणि फक्त असंच बोलत नाहीये. नक्कीच तिच्याकडे काही ना काही पुरावा असणार आहे, त्याशिवाय ती असं काही बोलणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे जानकी बहिणी, म्हणजे म्हणायचे काय तुला? तू सुद्धा त्या ऐश्वर्याच्या विरोधात नाहीयेस तर तिच्या बाजूने आहेस तर? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, गप ग शर्वरी, आज तुझा भांडाफोड करतेच मी. तुझा नक्की काय डाव होता आज तुला इथे सांगावंच लागेल, नाहीतर मी पोलिसांना बोलवून तुझ्या तोंडून सत्य वधवून घेईन. त्यावर शर्वरी म्हणत असते, दादा, माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता तू हिला घरातून बाहेर काढ. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, काय ग शर्वरी, थोडी सुद्धा तुला भीती वाटत नाहीये? आता जर मी इथे सगळ्यांसमोर तुझ्या विरोधात एका पुरावा दाखवला तर काय अवस्था होईल तुझी? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता घामाटलेली शर्वरी म्हणत असते, माझ्या विरोधात तुझ्याकडे पुरावा आहे? त्यावर मात्र हा असं म्हणणारी ऐश्वर्या लगेचच म्हणत असते, हो पुरावा आहे, दाखवू का? त्यावर शर्वरी म्हणत असते, का 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 काय पुरावा आहे? त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, आता फार ताणू नको, दाखव काय पुरावा आहे तुझ्याकडे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश दादा, या शर्वरीने आज अचानकपणे आपल्या घरात मसाला दुधाचा कार्यक्रम का आयोजित केला असेल सांगू का मी? त्यावर ऐश्वर्याला आता थेट ऋषिकेश म्हणत असतो, का? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, नक्कीच नानांच्या बेडरूममधून त्या लॉकरमध्ये असलेले रोख रक्कम या शर्वरी आणि राहुलला चोरायचा प्लॅन असणार आहे. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, गप्प बस ग ऐश्वर्या, उगाच काही बोलू नको, एक तर तुझ्याकडे काही पुरावा नाहीये. त्यावर ऐश्वर्या सटकन आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले करू का असं जोरात शर्वरीला म्हणते. त्यावर शर्वरी म्हणते, व्हिडिओ? कोणता व्हिडिओ? आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, ऐश्वर्या, दाखव आधी मला व्हिडिओ.
आता तो व्हिडिओ सगळ्यांसमोर ऋषिकेशच्या सांगण्यावरून या ऐश्वर्याने प्ले केलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे A to Z सगळं काही दिसत असतं. कशी जानकी दूध तापवते, त्यानंतर तिथे शर्वरी येते आणि मग शर्वरी म्हणत असते, हे दूध आता मी बनवणार आहे, जानकी बहिणी बाहेर जा, सगळ्यांना बोलव, तोपर्यंत मी दूध मस्तपैकी मसाला टाकून आणते. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं आणि मग शेवटी शर्वरीने आपल्या कपाडामध्ये लपवलेली ती पिशवी, ती पॅक्टर काढलेली असते आणि त्या ग्लासामध्ये टाकत चमचा घुसळून त्यात आता असं एक वेगळ्याच प्रकारचं दूध तयार केलेलं असतं, जे प्यायल्यानंतर समोरचा माणूस 7 ते 8 तास मस्त झोपेल. हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिसल्यानंतर ऋषिकेश आता शर्वरी जवळ येतो आणि म्हणत असतो, काय गे शरयू, काय आहे काय हे? म्हणजे आज तू आम्हा सगळ्यांना झोपवून नक्की काय करणार होतेस? त्यावर शर्वरी म्हणत असते, ऋषिकेश दादा, हा माझ्या विरोधातला कट आहे, या व्हिडिओमध्ये दिसते ती मी नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेशने 60 कण आता या शर्वरीचा थोबाड फोडलेला असतो आणि त्यानंतर अवंतिका पुढे येते. ती म्हणत असते, काय गे फालतू शर्वरी, तुला काय वाटलं तू एकटीच हुशार? आम्ही तिघी या सगळ्या कटामध्ये तुझ्या विरोधात सामील होतो, पण तुला काहीही कळलं नाही, कारण तुझं थोबाड फोडण्यासाठी आता आम्ही तिघं सज्ज आहोत. बोल लवकर, का असं वागलीस तू? असं फालतू वागून नेमकं तुला काय सिद्ध करायचं होतं? त्यावर शर्वरी आता गप गुमान उभे असते, पण सुमित्राने येऊन 60 कण थोबाड फोडल्यामुळे शर्वरी चांगलीच चाट पडते. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते नेमकं काय आहे, आता तुम्हीच सांगा. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.